नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कल्वर्ट म्हणजेच शेतातील मोरी किंवा पुलाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला की एक समस्या अनेक शेतकऱ्यांना वारंवार दिसते, ती म्हणजे शेतात पाणी साचणे किंवा जोरात वाहून जाणे. कधी एखाद्या शेतात पाणी तळ्यासारखं साचलेलं दिसतं, तर काही ठिकाणी पाण्याचा वेग इतका असतो की सुपीक माती वाहून जाते, पिकांचं नुकसान होतं आणि शेत रस्ते खराब होतात. अशा वेळी अनेकदा एकच वाक्य ऐकायला मिळतं, यावर्षी पाऊस जरा जास्त पडला. पण प्रत्यक्षात प्रत्येक वेळी पाऊसच कारण नसतो. अनेक वेळा मुख्य कारण असतं योग्य पाणी निचऱ्याची व्यवस्था नसणे. गावाकडची बहुतांश शेतं एकमेकांच्या शेजारी असतात, काही वरच्या बाजूला तर काही खालच्या बाजूला. पावसाचं पाणी नैसर्गिक उताराने वरून खाली वाहतं, त्यामुळे वरच्या शेतात पडलेलं पाणी शेवटी खालच्या शेतात येणारच. पण त्या पाण्याला योग्य मार्ग नसेल तर ते खालच्या शेतात साचू लागतं. कधी वरच्या शेतातून इतकं पाणी येतं की खालच्या शेतकऱ्याला काहीच करता येत नाही. मुसळधार पाऊस झाला की पाण्याचा वेग आणखी वाढतो. अशा वेळी अनेक शेतकरी स्वतःचं शेत वाचवण्यासाठी पाण्याचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करतात. कुठे माती टाकतात, कुठे बांध उंच करतात किंवा छोटा नाला काढतात. पण यात एक मोठी अडचण निर्माण होते. एका शेतकऱ्याने पाणी अडवलं की ते दुसऱ्या शेतात जाऊन त्रास देतं. मग शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू होतात. तुम्ही आमच्या शेतात पाणी सोडलं, तुम्ही आमचा नाला बंद केला. याशिवाय शेतरस्ते, बांध किंवा समतल कामे करताना पाण्याचा नैसर्गिक मार्ग अनेकदा लक्षात घेतला जात नाही. जिथून पाणी वर्षानुवर्ष वाहत असतं तिथे रस्ता तयार झाला आणि त्या ठिकाणी पाण्याला मार्ग दिला नाही तर पाणी अडणारच. यामुळे शेतात पाणी साचतं, माती वाहून जाते आणि रस्तेही खराब होतात. यासाठी एक महत्त्वाची रचना वापरली जाते, कल्वर्ट म्हणजेच शेतातील मोरी किंवा नाला पूल. ही अशी रचना असते जी रस्ता किंवा मातीच्या भरावाखालून पाण्याला सुरक्षित मार्ग देते. शेतीमध्ये याचा उपयोग मुख्यतः 3 गोष्टींसाठी होतो: शेत रस्त्याखालून पावसाचं पाणी सुरक्षितपणे वाहून जाणे, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कायम ठेवणे, शेतात पाणी साचणे आणि मातीची धूप टाळणे. योग्य ठिकाणी आणि योग्य आकाराचा कल्वर्ट बसवला तर शेत, माती आणि रस्ते दीर्घकाळ सुरक्षित राहतात. आता चला आपण पाहूया की शेतामध्ये कल्वर्ट इतके आवश्यक का ठरतात. पावसाळ्यात जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी शेतातून वाहत असतं. जर त्या पाण्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर ते कुठेतरी अडतं आणि शेतात साचायला लागतं. जमीन दीर्घकाळ ओलसर राहते आणि पिकांच्या मुळांना हवा मिळत नाही. मुळं श्वास घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे पिकांची वाढ कमकुवत होते. दुसरी मोठी समस्या म्हणजे मातीची धूप. पावसाचं पाणी अनियंत्रितपणे वाहू लागलं की ते वरची सुपीक माती वाहून नेते. ही माती म्हणजे जमिनीचा सर्वात उपजाऊ भाग असतो. ती निघून गेली की जमिनीची ताकद कमी होते. योग्य ठिकाणी कल्वर्ट्स बसवले असतील तर पाण्याचा प्रवाह ठराविक मार्गाने पुढे जातो आणि माती वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं. शेत रस्त्यांच्या बाबतीतही ही व्यवस्था महत्त्वाची ठरते. पाण्याला मार्ग दिला नाही तर ते रस्त्यावरून वाहू लागतं आणि रस्त्याची माती आणि खडी वाहून जाते. काही वेळा रस्ते तुटतात. पण योग्य ठिकाणी कल्वर्ट्स बसवले असतील तर पाणी रस्त्याला नुकसान न करता खालून पुढे वाहतं. याशिवाय अनियंत्रित पाण्यामुळे बांध, शेड किंवा फार्म हाऊसलाही धोका निर्माण होऊ शकतो. योग्य निचरा व्यवस्था असल्यास पिके निरोगी राहतात, मशागत करणे सोपे होते आणि शेती अधिक परिणामकारक बनते. चला आता पुढे पाहूया की कल्वर्ट बसवण्याची योग्य जागा कशी ओळखायची. सर्वात सोपी पद्धत म्हणजे पावसाळ्यात प्रत्यक्ष निरीक्षण करणे. पाऊस झाल्यानंतर शेतातून चालत जाऊन पाहिलं तर पाण्याचा मार्ग स्पष्ट दिसतो. कुठे पाणी वाहत आहे, कुठे साचले आहे आणि कुठे रस्ता ओलांडत आहे हे सहज लक्षात येतं. जिथे पाणी रस्ता ओलांडून जातं त्या ठिकाणी सामान्यतः कल्वर्ट बसवण्याची गरज असते. जमिनीत काही संकेतही दिसतात. मातीवरील धूप रेषा, छोट्या छोट्या पाण्याचे नाले, एखाद्या ठिकाणी साचलेला कचरा, गवत एका दिशेने वाकलेलं, हे सगळे संकेत पाण्याचा खरा मार्ग दाखवतात. पावसानंतर जर एखाद्या ठिकाणी 24 ते 48 तास पाणी साचलेलं दिसलं तर त्या भागात निचरा योग्य होत नाही. एक साधी पद्धत म्हणजे काठीचा प्रयोग करणे.
जिथे आपल्याला वाटतं की पाणी वाहत असावं तिथे काठी खुपसून ठेवली तर पुढच्या पावसानंतर त्या काठीभोवती कचरा किंवा गवत साचलेलं दिसू शकतं. याचा अर्थ त्या ठिकाणातून पाण्याचा प्रवाह होत असतो. आता आपण शेतीमध्ये वापरले जाणारे कल्वर्टचे प्रकार समजून घेऊया. पाईप कल्वर्ट हा ग्रामीण भागात सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. सिमेंटच्या गोल पाईप रस्त्याखाली बसवलेल्या असतात. हा प्रकार स्वस्त आणि बसवायला सोपा असतो. स्लॅब कल्वर्ट तेव्हा वापरला जातो जेव्हा पाण्याचा प्रवाह थोडा जास्त असतो किंवा रस्त्यावरून जड वाहने जात असतात. खाली भक्कम भिंती आणि वर कॉन्क्रीट स्लॅब असतो. बॉक्स कल्वर्ट मोठ्या पाण्याच्या प्रवाहासाठी वापरला जातो. या प्रकारात चौकोनी किंवा आयताकृती मजबूत रचना असते, ज्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सहज जाऊ शकतं. आता थोडक्यात इंजिनिअरिंग मानके आणि मार्गदर्शक तत्वांबद्दल पाहूया. भारतामध्ये रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेसाठी इंडियन रोड्स काँग्रेस म्हणजे IRC या संस्थेने अनेक मार्गदर्शक पुस्तिका तयार केल्या आहेत. त्यामध्ये रूरल रोड्स मॅन्युअल आणि डिझाइन ऑफ स्मॉल ब्रिजेस अँड कल्वर्ट्स यासारखी मार्गदर्शके महत्त्वाची मानली जातात. RCC पाईपसाठी IS 450 हे मानक वापरले जाते. या सर्व मार्गदर्शकांचा मुख्य सिद्धांत एकच आहे: नैसर्गिक पाण्याचा मार्ग कायम ठेवणे. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो: कल्वर्टचा योग्य आकार कसा ठरवायचा? ग्रामीण परिस्थितीत जटिल गणना करणे शक्य नसते, त्यामुळे एक सोपी फील्ड पद्धत वापरली जाते. 3 गोष्टी पाहिल्या जातात: पाण्याच्या नैसर्गिक नाल्याची रुंदी, जमिनीचा उतार आणि पावसाचे प्रमाण. साधारण मार्गदर्शक असा वापरला जातो: 0.3 ते 0.5 मीटर नाला असेल तर साधारण 450 मिलीमीटर पाईप वापरावी. 0.5 ते 1 मीटर नाला असेल तर साधारण 600 मिलीमीटर पाईप योग्य ठरते. 1 ते 2 मीटर नाला असेल तर साधारण 900 मिलीमीटर पाईप योग्य ठरते. 2 ते 3 मीटर नाला असेल तर साधारण 1200 मिलीमीटर पाईप वापरावी लागते. सुरक्षिततेसाठी कधीकधी थोडा मोठा आकार निवडला जातो. काही वेळा एक मोठी पाईप बसवण्याऐवजी 2 किंवा 3 लहान पाईप बसवण्याचा पर्याय वापरला जातो. उदाहरणार्थ 900 मिलीमीटर पाईपऐवजी 600 मिलीमीटरच्या 2 पाईप बसवल्या जाऊ शकतात. याचे काही फायदे असतात: वाहतूक सोपी होते, बसवणे सोपे होते, कचरा अडकल्यास दुसरी पाईप चालू राहते आणि मेंटेनन्स करणेही सोपे होते. आता प्रत्यक्ष जागेवर लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. कल्वर्ट बसवताना फक्त रस्त्याजवळ दिसणाऱ्या नाल्याकडे पाहून निर्णय घेऊ नये. वरचा कॅचमेंट भाग, शेजारच्या शेतातून येणारे पाणी, टेकड्या किंवा उतार, जमिनीचा प्रकार, वनस्पतींचे प्रमाण, कचरा किंवा गाळ येण्याची शक्यता आणि मातीची धूप या सगळ्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. कल्वर्टचे नियोजन करताना 2 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला म्हणजे पाणी रस्त्यावरून वरून वाहू नये आणि दुसरा नैसर्गिक पाण्याचा मार्ग अडवू नये. कल्वर्टची क्षमता इतकी असावी की संपूर्ण पाणी रस्त्याखालून सुरक्षितपणे जाऊ शकेल. बांधकाम करताना काही सामान्य चुका देखील केल्या जातात. खूप लहान पाईप बसवणे, चुकीच्या ठिकाणी कल्वर्ट बसवणे, इनलेट आणि आउटलेट संरक्षण न करणे, योग्य उतार न ठेवणे आणि मेंटेनन्स न करणे या चुका अनेकदा दिसतात. शेवटी योग्य ठिकाणी आणि योग्य आकाराचा कल्वर्ट बसवला तर शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, मातीची धूप कमी होते आणि शेत रस्ते सुरक्षित राहतात. यामुळे शेती करणे सोपे होते आणि उत्पादन क्षमता वाढते. योग्य रचना आणि नियमित मेंटेनन्स केल्यास ग्रामीण भागातील कल्वर्ट 20 ते 30 वर्ष व्यवस्थित काम करू शकतात. म्हणून शेतातील पाणी व्यवस्थापनात ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.